या विषयाचा एक घटक घेतलेला आहे। तर विद्यार्थ्यामध्ये त्या घटकाची एक क्षमता विकसित करायची आहे। ती क्षमता म्हणजे भौतिक राशींचे मापन करण्याची क्षमता। जे भौतिक राशीचे मापन आपल्याला करायचं आहे, तर ती क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये विकसित करायची आहे। मग ही क्षमता विकसित करण्यासाठी आपण अध्ययन निष्पत्ती करतो। म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक एक प्रश्न विचारून त्यानुसार त्यांचं उत्तर जाणून घेऊन मग आपण त्याची अध्ययन निष्पत्ती करतो। त्यातला त्यांना पहिलाच प्रश्न विद्यार्थ्यांना विचारता येईल त्यांच्या पूर्वज्ञानावर की भौतिक रास म्हणजे काय, हा पहिला प्रश्न विचारता येईल। मग मुलं विचार करून सांगतात। आता काही काही खोडकर मुलंही राहतात, रास म्हणजे धान्याची रास, गव्हाची रास, त्याची रास म्हणतात। तर रास म्हणजेच त्याचं मापन आपल्याला करता येतंय अशाच राशी घ्यायचं। मग अशा राशींना भौतिक राशी म्हणायचं हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचं। मग आता दुसरा प्रश्न विचारता येईल की कोणकोणत्या राशीचं मग आता आपल्याला मापन करता येतं। मग काही मुलं उत्तर देतील, कोणी म्हणतं वयांचं मापन करता येईल, कोणी म्हणतं वेळेचं मापन करता येईल। वय मापन करताना आपण तर सहजपणे जर तुम्हालाही प्रश्न केला वयाचं मापन करा, एखाद्याला विचारलं सर तुमचं वय काय, किंवा सरांनाच विचारलं, आता सर उत्तर सांगतील, सांगा बरं सर तुमचं वय 57। हे बघा, याच ठिकाणी सगळ्या मुलांची चूक आहे। कारण 57 ही झाली फक्त संख्या, तुम्ही त्याचं पुढे मापन केलं। कारण आपण वय म्हणजे कालावधीमध्ये मोजतो। म्हणजे आता वर्ष असेल, काही वेळा मग मुलांना गमतीशीर असाही प्रश्न विचारता येते, असे विचारता येते की लिहिलं, आता सरांनी 57 हे सांगितलं, 57 लिहिलं आणि पुढे उगा दिवस लिहिलं, लगेच हसायला सुरू करतात। अरे गडी दिवस कसं सर, 57 दिवसाचे तुम्ही इथे येऊन कसं थांबतात, घरी पाहिजे 57 दिवस होऊ शकते, म्हणजे असं त्यांना आपण त्या गोष्टीचं म्हणजे मापनाचं महत्व पटवून देतो। मग हे मापनाचं महत्व पटवून दिल्यानंतर त्यांना आपल्याला